चौथा, नकाशा वाचन व क्षेत्र भेट. नकाशा एखाद्या प्रदेशाचा किंवा संपूर्ण जगाचा काढला जातो. नकाशा हा सपाट पृष्ठभागावर काढतात. नकाशा काढताना वृत्त जाळीचा आणि प्रमाणाचा वापर करतात. नकाशा आणि पृथ्वी गोल यातील फरक. नकाशा हा नेहमी सपाट कागदावर काढलेला असतो. पृथ्वी गोल हा चेंडू सारख्या गोलाकार पृष्ठभागावर काढलेला असतो. नकाशाच्या साहाय्यानं मर्यादित प्रदेशाचं प्रतिनिधित्व करता येतं. पृथ्वी गोल हा कितीही लहान किंवा मोठा तयार केला तरी तो संपूर्ण पृथ्वीची प्रतिकृती असतो. वेगवेगळ्या गोष्टी नकाशामध्ये दाखवण्यासाठी विशिष्ट खुणा आणि चिन्हांचा वापर करतात. यामुळे वेगवेगळ्या नकाशांची तुलना करणं शक्य होतं. नकाशाची अंग, विषय आणि सूची यांच्या संदर्भानं नकाशातली माहिती समजावून घेणं म्हणजे नकाशा वाचन होय. एखाद्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन तिथली भौगोलिक स्थिती जाणून घेणं हा क्षेत्र भेटीचा प्रमुख हेतू असतो. त्याकरता प्रश्नावली तयार केली जाते. यामुळे आपल्याला अधिक माहिती मिळते. क्षेत्र भेटीमुळे निरीक्षण करण्याची संधीही मिळते. काळ, अंतर, वेग. एखाद्या वाहनानं एका तासात कापलेल्या अंतराला त्या वाहनाचा ताशी वेग असं म्हणतात. वेळेचे एकक आणि अंतराचे एकक यावरून वेगाचं एकक ठरतं. वेग हा किलोमीटर प्रति तास, मीटर प्रति मिनिट, मीटर प्रति सेकंद या एककात मोजतात. कालमापन, 12 ताशी कालमापन. आपण आपले नेहमीचे व्यवहार 12 ताशी कालमापनाप्रमाणे करतो. परंतु या प्रकारच्या कालमापनात एकच वेळ दिवसातून 2 वेळा उद्भवते. रात्रीचे 12 ते दुपारचे 12 वाजेपर्यंतचा कालावधी म्हणजे दुपारपूर्व काल होय. दुपारचे 12 ते रात्रीचे 12 वाजेपर्यंतचा कालावधी म्हणजे दुपार नंतरचा कालावधी. कालमापन, 24 ताशी कालमापन. रेल्वे किंवा बस यांच्या वेळापत्रकात दुपारपूर्व आणि दुपार नंतर या कल्पनांचा वापर करीत नाहीत. त्याऐवजी 24 ताशी कालमापनाप्रमाणे वेळ सांगितली जाते. एका दिवसाचे 24 तास असल्याने 24 ताशी कालमापन वापरतात. या पद्धतीत कालमापन रात्रीच्या 12 वाजल्यापासून सुरू होते. रात्रीचे 12 वाजता ही वेळ 24 ताशी कालमापनात 00.00 मानली जाते. कालमापन, 24 ताशी कालमापन. पहाटे 1 किंवा दुपारपूर्व 1 पासून 12 वाजेपर्यंतच्या वेळदर्शक संख्या 12 ताशी कालमापनाप्रमाणे असतात. दुपारचे 12 नंतरच्या वेळा अनुक्रमे 13, 14, 15 अशा संख्यांनी दर्शवतात. रात्रीचे 12 ही वेळ 24 ताशी कालमापनात 24 वाजले अशी सांगतात किंवा 00.00 वाजले अशीही सांगतात. रात्रीचे 12.10 ही वेळ 00.10 अशी सांगतात. कालावधींची बेरीज. 3 तास 15 मिनिटं 40 सेकंद आणि 2 तास 20 मिनिटे 35 सेकंद यांची बेरीज करा. या उदाहरणात तास,
मिनिटे आणि सेकंद यांची बेरीज केली आहे. सेकंदांची बेरीज 75 आहे. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट हे आपल्याला माहित आहे. सेकंदांचं मिनिटात रूपांतर करू. 75 सेकंद बरोबर 1 मिनिट 15 सेकंद. 35 मिनिटांच्या बेरजेत हे 1 मिनिट मिळवून 36 मिनिटं होतात. बेरीज करताना 60 पेक्षा जास्त सेकंद आल्यास त्याचं मिनिटात रूपांतर करावं. तसंच 60 पेक्षा जास्त मिनिटं आल्यास त्यांचं तासात रूपांतर करावं. कालावधींची वजाबाकी. 5 तास 45 मिनिटे 20 सेकंदांमधून 2 तास 10 मिनिटे 35 सेकंद वजा करा. 20 सेकंदातून 35 सेकंद वजा होत नाहीत, म्हणून 45 मिनिटातून 1 मिनिट घेऊन त्याचे सेकंद करून घेऊ. 60 सेकंद आणि 20 सेकंद मिळून 80 सेकंद. 20च्या वरच्या बाजूला लिहू. त्यातून 35 सेकंद वजा करता येतील. ही वजाबाकी येते 45. ती खाली लिहू आणि 45 मिनिटातून 1 मिनिट कमी करून 44 मिनिटं राहतील. ते 45च्या वरच्या बाजूला लिहू. 44 मिनिटातून 10 मिनिटं वजा करून 34 येतात. ती संख्या खाली लिहू. 5 तासातून 2 तास वजा करून येणारं उत्तर खाली लिहू. वजा करायच्या दिलेल्या सेकंदांची किंवा दिलेल्या मिनिटांची संख्या मोठी असेल तर मिनिटांचे सेकंद किंवा तासांची मिनिटं करून वजाबाकी करावी. कालावधी ठरवणे. प्रत्येक महिन्यातील दिवस हे खाली दिलेले आहेत. महिना जानेवारी दिवस 31, फेब्रुवारी दिवस 28, मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30, डिसेंबर 31. लीप वर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. एखाद्या घटनेचा कालावधी दिवसात कसा ठरवतात ते आपण पाहू. उदाहरण बघा. सुधाताईंनी भिवाकडून रोज 2 लिटर दूध घेतले तर 12 नोव्हेंबर 2005 पासून 3 मार्च 2006 पर्यंत त्यांनी किती दिवस दूध घेतले आणि किती लिटर दूध घेतले? दुधाचा भाव 18 रुपये प्रति लिटर असेल तर नाही. दूध घेतलेले दिवस 12 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2005 19 दिवस. डिसेंबर 2005 31 दिवस. जानेवारी 2006 31 दिवस. फेब्रुवारी 2006 28 दिवस. 1 मार्च ते 3 मार्च 2006 3 दिवस म्हणजे एकूण 112 दिवस. प्रत्येक दिवशी घेतलेलं दूध बरोबर 2 लिटर, म्हणून 112 दिवसात घेतलेलं दूध बरोबर 112 गुणिले 2 बरोबर 224 लिटर.